महाराजही जिजाबाईंच्यासह पुरंदरवर आले. जावळी प्रकरणात जवळजवळ 6 महिने दगदगीचे गेले होते. गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले. जावळी खोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूक दुपटीने वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती. हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते. नव्या पागांची मोजदाद सुरू होती. नवे अधिकारी नेमले जात होते. स्वतःच्या प्रतिपंचद्रलेखे व या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा साम्राज यांची शिवनरपती हर्ष निधान साम्राज मतिमत प्रदान अशी मुद्रा यापूर्वीच तयार केली होती. त्याशिवाय पेशवे, मुजुमदार, डबीर, सुरनीस, सरनोबत असे अष्टप्रधानांपैकी निदान 5 जण व पायदळाचे सरनोबत, पायदळाचे सबनीस, हे दळाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमले होते. खर्च वाढत होता. भोरप्या डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली होती. पुरंदरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते. राजगडावर कचेरी हलवली होती. एके दिवशी राजे पुरंदराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले. जिजामाता व सईबाई एका मेन्यात होत्या. सईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती. दुसऱ्या मेनात सोयराबाई होत्या. देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले. शामराव निळकंठांनी राजांना विनंती केली, महाराज, सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत. आमच्याकडे? तिमाजी कुलकर्णी सुप्याचा वतनदार. त्याचे वतन संभाजी मोहित्यांनी बळजबरीने काढून घेतले. विसाजीराव व रामजी पणदकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना एक घोडा व 157 रुपये लाच दिले आणि त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून जबरीने वचनचिठ्ठी लिहून घेऊन कुलकर्ण्यांचे वतन भावांना दिले. कुलकर्णी दाद मागायला बंगळूरला गेला. शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठविला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांचे मेहुणे, राजांचे सावत्र मामा. सुपे परागणा शहाजीराजांचा होता. त्यांनी तो परागणा शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता. मोहिते सुप्याच्या गडीत राहून सुप्यावर बेलगाम अंमल करीत होते. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, पण राजांना मोहिते मानित नव्हते. मोहित्यांना दुखवले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करून होते. राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बल्लाळ, अत्रे, सोनोपंत डबीर यांच्याबरोबर बोलत होते. बोलता बोलता राजे स्तब्ध झाले. राजे उठले, खिडकीजवळ आले. खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी उच्च खाने श्लोक म्हणत होता. मणी लोचनी श्रीहरी तोची पाहे, मणी जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे कृम साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वाह, राजे उद्गारले. काय प्रासादिक वाणी आहे. कोण आहे हा संन्यासी? अत्रे, डबीर खिडकीपाशी आले. संन्यासी म्हणत होता, मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अत्रे म्हणाले, हा तर रामदासी दिसतो. असे अनेक भिक्षेकरी येतात. संन्यासी, बैरागी, दरवेसी यांची अखंड रीग लागलेली असते. नाही अत्रे, साधे भिक्षेकरी आणि रामदासी यांच्यात खूपच फरक दिसतो. हे रामदासी नुसते भिक्षा मागत नाहीत, तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक जाज्वल्य सद्विचार समाजात प्रेरित असतात, समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात. नाहीतर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो. हे रामदासी साऱ्या मुलकात पसरले आहेत. आम्हाला ते माहीत आहे. त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत. रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे. आज्ञा, सोनोपंत म्हणाले.
आत्ता बोलवून आणतो. त्यांना थांबवीत राजे म्हणाले, नको, श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलवण्याचा अधिकार आमचा नाही. आम्हीच सामोरे जाऊ. राजांच्या पाठोपाठ अत्रे सोनोपंत होते. राजांना महालाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला. भानावर येऊन त्याने हात जोडले. राजांनी वाकून नमस्कार केला. त्यांनी विचारले, महाराज, आपण कोण? आम्ही रामदासी, सेवकाला कल्याण म्हणतात. भिक्षेसाठी आलो. आपण कोणते अभंग म्हणत होता? राजा, हे अभंग नव्हेत, ते श्लोक आहेत. गुरुदेव सध्या शिवथर घळीत बसून ग्रंथ लिहित आहेत. ग्रंथ पुरा होईतो कुठेही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांचे हे मनाचे श्लोक आहेत. आपल्या कृपेने त्यांतील आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल. संन्यासी म्हणाला, राजा, ती तर गुरुवाज्ञा आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. राजे समाधानाने म्हणाले, पाहिलत पंत, सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात, मग ते कोणीही सांगो. असाच विचाराम तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. नसावे ओशाळ मनमानी ती सकळ, जायते ते पावे मान, चाले बोलिले वचन. पंत, असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षतात त्यांचे चरण धरावे. रामदासी, समर्थ क्षेम आहेत ना? रामकृपेनं सारं क्षेम आहे, समर्थ नेहमी सांगतात. काय? राजांनी विचारले. रामदासी कल्याण म्हणाला, समर्थ सांगतात, आता मठाच्या योगक्षेमाची चिंता करू नका. मोगलाई सरली, स्वराज्याचा उदय झाला. शिवबाच्या राज्यात धर्म, न्याय, निष्ठा सुरक्षित आहे. ते ऐकून राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजे म्हणाले, पंत, ऐका, केवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे. रामदासी, समर्थांना आमचा दंडवत सांगा. त्यांना सांगा, स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही, यासाठी आशीर्वाद हवेत. समर्थांच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे. आम्ही रायगडी येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ. रामदासी, काही कमतरता भासली तर आम्हाला कळवण्यास संकोच मानू नका. समर्थांची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू. राजे शामराव पंतांच्याकडे वळले व म्हणाले, पंत, समर्थ एका थोर कार्यात मग्न आहेत. चाफळच्या उत्सवाला दर साल 200 होऊन देण्याचं फरमान काढा. रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या. राजे वाड्यात आले. सदरेवर विचारे गायकवाड उभे होते. मुजरे स्वीकारून राजे आत गेले. राजे आपल्या महाली जात असता सईबाई सामोऱ्या आल्या. त्या म्हणाल्या, आपल्यालाच हुडकीत होते का? मासाहेबांनी आठवण काय केलीये का? विशेष काही? सईबाई हसू लपवीत म्हणाल्या, मला काही ठाऊक नाही. सईबाईंच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले. मासाहेब, काय आज्ञा? राजांनी विचारले. अरे, आज्ञा कसली? तू संतापणार नसलास तर सांगते. मासाहेब, आपल्यावर कधी आम्ही संतापलो आहो का? आपण सांगाल ते आम्ही आनंदानं मान्य करू. पहा राजे, मग फिराल. आपल्या पायांची शपथ. मग तर झालं, राजे प्रसन्नतेने म्हणाले. हे बघ, बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात, स्वैरिक घडावी. इथं लग्नाचं कोण आहे? राजा आश्चर्याने म्हणाले. तुमच्याकरिता म्हणतात ते. मासाहेब, 3 लग्न झाली, पुरे झाली नाहीत का? राजे, हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा. एक स्वैरिक घडते, 10 माणसं आधाराला मिळतात. शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाजच आहे मुळी. राजे खिन्नतेने हसले, म्हणाले, मासाहेब, हे कारण मात्र खोटं. त्यामुळं आमच्या लौकिकाला काही बाद यायचं नाही.
प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श मानतो. मासाहेब, हे मोगल सल्तनीचे रिवाज, राजकर्त्यांबरोबरच ते आमच्या हाडीमासी खेळले, तेच रिवाज आपण पाळीत आहोत. राजे, आम्ही गायकवाडांना आणि विचार्यांना शब्द दिला आहे, सोयरीक मान्य केली आहे. राजे हताशपणे म्हणाले, मग आम्ही काय बोलणार, ठरवून टाका. आणि यानंतर 3-4 महिन्यातच गायकवाड, जाधव, इंगळे अशा 3 घराण्यांशी राजांच्या सोयरिकी झाल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई यांच्या सोबतीला सकवारबाई, काशीबाई, गुणवंतबाई राजांच्या राणीवशात प्रवेशकर्त्या झाल्या. दसरा झाला, दिवाळी जवळ येत होती. दिवाळी 15 दिवसावर असता राजांनी घोडदळासह गड सोडला. राजांनी करे पठार गाठले. सकाळची थंडी अद्याप ओसरली नसता धुक्यातून राजे सुप्याला पोहोचले. धुक्यातून दिसणारी गडी स्वप्न नगरासारखी कमरा मुजऱ्यासाठी लवल्या. धुक्यातून दिसणारी गडी स्वप्न नगरासारखी भासत होती. राजे सरळ गडीच्या वेशात आले. शिवाजीराजांना पाहताच धुक्यातून दिसणारी गडी स्वप्न नगरासारखी भासत होती. राजे सरळ गडीच्या वेशीत आले. शिवाजीराजांना पाहताच पहारेकऱ्यांच्या कमरा मुजऱ्यासाठी लवल्या. खुद्द शहाजीपुत्र जहागिरीचा मालक गडीत येत होता. त्याला रोखणार कोण? शिवाजीराजांच्या मावळ्यांनी गडी वेढली. दरवाजावर व गडीच्या चारी बाजूंना चौक्या जारी झाल्या. राजे वाड्यासमोर गेले. शिवाजीराजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्यात सदरेवर आले. राजांनी मुजरा केला. मामांनी राजांना विचारले, राजे, आज अवचित आलात? मासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरा मोठ्यांचे मामासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सण मागायला आम्ही आलो आहोत. मामासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सण मागायला आम्ही आलोत. उशिरा का होईना थोरा मोठ्यांची आठवण झाली, हे काय थोडं? मामा छदमीपणाने म्हणाले. मामासाहेब, आम्ही आपली आठवण कशी विसरू? बंगरुळाहून काही कानपिचक्या आल्या वाटतं. संभाजी मोहिते आपल्याच तोऱ्यात बोलत होते. राजांना त्यांचे मनातून हसू येत होते. राजे हसून म्हणाले, हो, आपण बरोबर ओळखलत मामा, पण ती आम्हाला नाही, आपणाला. राजे, आदब सांभाळून बोला. आम्हाला कानपिचकी यायचं काय कारण? तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रुजू केली आहे. आमच्याकडेही तक्रार आली आहे. आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे. त्या भटाची तरफदारी तुम्ही करता. सुप्यावर आम्हाला नेमलं आहे ते महाराज साहेबांनी. तुम्हाला कोण विचारतो? सुपे परागणा ही त्यांची जहागीर आहे. बरोबर आहे, आणि आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत. महाराज साहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. कटुता न वाढता हे घडावं ही आमची इच्छा आहे. तुमची इच्छा? कोण तुम्ही? राजे, दिवाळीचा सण मागायला आलात तो घ्या आणि रस्ता धरा. मग मामासाहेब, सण मागावाच लागेल. मागा ना, किती होऊन हवेत. सुपे ठाणे परागणा आमच्या हवाली करा. तुम्हीही आम्हाला सामील व्हा. संभाजी मोहिते मोठ्याने हसले. गंभीर होत राजांच्या वर नजर रोखीत ते म्हणाले, राजे, तुम्ही लहान, आमचे भाचे म्हणून गय केली. दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती. राजे संतप्त झाले. चेहरा रुक्ष कठोर झाला. त्यांचा थंड धारदार आवाज मन चिरीत गेला. मामासाहेब, तुम्हाला ते जमणार नाही, पण आम्ही ते सहज करू. हे तुमच्या ध्यानी येत नाही. मतलब? मामासाहेब, आज ह्या क्षणी गडीभोवती माझे पहारे आहेत. ही गडी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे. राजे, मोहित्यांचे डोळे विस्फारले गेले. मोहिते भिंतीवर लटकावलेल्या तलवारीकडे धावले. तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले. मामांचा कैफ उतरला. उसन्या अवसानाने ते म्हणाले, राजे, याचा परिणाम बरा होणार नाही. महाराज साहेबांना मामा, आपण जरूर सांगून पहा. महाराज साहेबांना आम्ही चांगले ओळखतो.
आपली जुलमी राजवट त्यांच्या कानी केव्हाच गेली आहे. अजूनही आपण वर्तन सुधारावे व आमच्या पदरी भाच्याची सेवा आणि मोहिते करणार. ठीक आहे, आम्ही बंगळुरूला जाऊ शकता. माझी चीज वस्तू. ठीक आहे, आपण बंगळुरूला जाऊ शकता. माझी चीज वस्तू. ती आम्ही जप्त केली आहे. अप्त म्हणून गै करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार? जीव राखून परत जाता हेच नशीब समजा. सुप्याची गडी हस्तगत झाली. त्याचबरोबर मोहित्यांच्या हाताखाली असलेला जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला. करे पठार स्वराज्यात सामील झाले. मोहित्यांची 300ची पागा आणि गडीतली दौलत राजांना मिळाली. सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले. सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले. पण गडावर दुःखाची सावली पडली होती. बंगळुराहून बातमी आली होती. शिवाजी राजांचे थोरले भाऊ जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले. कर्नाटकात संभाजीराजे व अफझल खान कनकगिरीला वेढा देऊन बसले होते. अफझलने संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितली. संभाजी किल्ल्यावर चालून गेले. मागून अफझल येतो हा विश्वास अफझलने भोसल्यांच्या वैरांचा दावा साधला. त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही. संभाजीराजे एकटे पडले आणि त्या गर्दीत लढत असता जंबुरियाचा गोळा लागून शांत झाले. राजे जिजाबाईंच्या महलात गेले. आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशीच फुटले. आईला मिठीत घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख भिजवीत होते. जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता. बंगळुरू सोडताना महाराज साहेब म्हणाले होते, तुम्ही शिवाजी राजांना तयार करा, आम्ही संभाजी राजांना तयार करतो. पाहू कोण पुढे जातो ते. संभाजी लहानपणीची 5-6 वर्षे जो सहवास घडला तेवढाच. जुन्नर सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती. बंगळूरला आपली वाट पाहत वेशीत थांबलेले शंभूबाळ जिजाबाईंच्या नजरेसमोर येत होते. बंगळुराहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले संभाजीराजे तेच रूप अखेरचे. 2 वर्षांपूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते. नातवाचे मुख पाहण्याचे निमित्त करून जाणे झाले असते तर संभाजी दिसला असता. संभाजी एक स्वप्न होते, नेहमी नजरेसमोर येणारे, पण कधीच मिठीत न सापडणारे. संभाजी स्वप्नासारखाच राहिला. स्वप्नातच तो तीळ मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधीच जीवनाच्या भर पहाटे विरघळून गेला. राहिले संभाजी हे स्वप्न. शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी शंका स्वप्नातही कधी जिजाबाईंना वाटली नव्हती. पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो. संभाजी राजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईंच्यावर नजर ठेवून राजे गडावर वास्तव्य करून होते. उलटणाऱ्या दिवसाबरोबर दुःखाला बांध घातले जात होते. खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंनाच जाणवत होते. जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासवले आणि राजे पुन्हा राजकारणात गुंतले. राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बाले किल्ल्यानजीक आले. बाले किल्ल्याचेही काम पुरे झाले होते. बाले किल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बाले किल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले होते. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार. काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजींसह येसाजी, तानाजी, शिवा, जीवा महाला ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवनाच्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळे काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्यांचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतले होते. त्यासाठी त्यांना 3000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय करणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रून तटांना जेव्हा खिंडार पाडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत.
तोफखाना पाहून राजे बाले किल्ल्यात आले. तेव्हा सूर्य वर आला होता. राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारले. थोडा वेळ झाला राजे. तातडीनं बोलवणं केलंत म्हणून. फार दिवस झाले तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. मासाहेबांना भेटलात? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी यांच्याबरोबरच रघुनाथ बल्लाळ, अत्रे, दादाजी रांझेकर, रामचंद्रपंत बहुतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत डबीर, शामराव निळकंठ ही कारभारी मंडळीही होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे. करे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळं आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर. त्याच वेळी त्र्यंबकपंत डबीर आत आले. राजांनी नजर वळवताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले. तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या बैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाला, राजांचं साधू संतावर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला. राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलवणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन बैरागी ह्यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून यांचं दर्शन करवा. सोनोपंताच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहरी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केली. आलोच आम्ही. राजे मनोहरी पाठोपाठ मासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सकुबाई उभ्या होत्या. मासाहेबांपासून थोड्या अंतरावर महादजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत राजे, आज सकू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावाई बापू म्हणत असतील. हो, त्याचमुळं हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसते. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर. मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राजांच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मगाच बोलवणार होतो पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो पण सकुबाई घरच्याकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजे हसले. म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत. आम्ही येतो. हो, पण आज सकू जाऊ दे ना? मुहूर्त पाहिलाय. जाऊ दे ना? महादजी? जी. आठवतो तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला
सकूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो तेव्हा वाटेवर वाल्ले गाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही ते गाव आमच्या सखूबाईंच्या चोळीखानासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे. येतो आम्ही. राजे सदरेत गेले. जणू काही घडलेच नाही असे राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्यात. रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती अत्रे. आम्ही तुम्हाला दाभोळ मुलुकात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे, पागा, जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाचीही उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा. आज तुम्ही निघतोच म्हणता, आम्हाला हे गडावरून हालता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोहोचवायला जायला हवं. पण तुम्ही असला तर सखूबाईला ती उणीव भासायची नाही. आज्ञा. जेवणे झाली. थोड्या वेळाने सखूबाई महादजींबरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सकू, सुखी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवेना. राजे गडाच्या खालीपर्यंत सखूबाईला पोहोचवायला गेले. फिरंगोजीच्या अश्वपथकासह जाणारे महादजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळविला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहाजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकीत होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजीराजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेला जुन्नर अहमदनगरीचा देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दावळ पट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकविण्याचा धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून साऱ्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर, बैरागी, संन्यासी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजींनी तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली, जेथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही. तेथे शिवाजी ते धाडीस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. जुन्नर चारी बाजूंनी वेढले गेले. पहाऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा महशूर होती.
अस्सल जातीवंत शेकडो घोडे पागेत होते. ठाण बंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष हुणांची मत्ता राजांनी मिळवली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जडद जवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दरिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावरच धाड घातली. पण अहमदनगर बेसावध नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात आलेला मोगल सरदार नैसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नैसीर खान बरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही. पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिदरला जेव्हा औरंगजेबाला समजले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होते. औरंगजेबाने मुल्तफ खान, नैसीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास कत्तल उडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठवला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कारतलब खान, होशद्दार खान, रायकन सिंह, शास्त खान यांसारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांचा पश्चाताप होता. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कारतलब खान, होशदार खान, रायकरण सिंह, शास्ता खान यांसारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पावित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासवले. त्याचे लक्ष व्यग्र होते. डोळे आग्नेयेकडे लागले होते. बादशहा शहाजन आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवीत होता. फार दिवसापासून अल्लाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची ही वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणेच भाग होते. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरास जावे लागले. पुरंदरावर आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज होत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणे पाठवली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी सारे जिजाबाईंच्याकडे गेले. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी संभाजीला उराशी घोटाळले. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. शहाजी राजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातले एक शल्य निघून गेले. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता.
संभाजीला दूध पुरत नव्हते, म्हणून जिजाबाईंनी नरसपूर जवळच्या कापूर वहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाची स्त्री गडावर आणून घेतली. धाराई संभाजीराजांची दूध आई बनली. संभाजीराजे पालते होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याच्या होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. आत्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिऱ्याला मोर्चे लावले होते. नव्या मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते. गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरवर आले होते. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामं उभी केलीत, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे. वाडा सदर सजली की गड पुरा झाला. पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा, मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्याच हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्याशी उभा होता. राजे उद्गारले, कोण? रामशरण जी, संन्याशी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावले. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्याशाबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सदैवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मगा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईचा, शंभूबाळांचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहेकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाने फौजेसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापीत होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याह्या आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गडांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळणे आले की हाती तळपते तेगे घेतलेले अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्दोष असल्याची खात्री करून घेत होती. मेन्यातून जाणारी तरुण सुभेदारासून मेन्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवीत आहेत याची कुणाला कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चाबकांचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजांनी रान दणदणून गेले. पाय रोवीत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलीत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा गड लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पायउतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोहो बाजूंनी शिपायांचे हात लागले.
थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तोच चारी बाजूंनी हर हर महादेव अशी गर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहरच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वाररक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याच वेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांनी ही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सूर्यमाथ्यावरून कल्ल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सको कृष्ण लोहेकरे यांच्यासह शामियान्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुतार्यांचा आवाज आला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली. राजे पायउतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे. महाराज, का? का? कल्याण सुब्याचे सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज, असले 10 सुबे देऊ केलेत तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहेकरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला. तो ऐकून आम्हाला समाधान वाटलं. फार कामी आले. फक्त 15? राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एक सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोलाचं वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियान्यात आले. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजे ते ऐश्वर्य संपन्न शहर निरखित होते. गर्जणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण व शहर खुलून दिसत होते. उंच प्रासादांनी भव्य मिशिदींनी आकाशात आपले मनोरे चढवले होते. शहर मोठे, सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियान्यात आले. शामियाना भव्य होता. उच्चासनावर सुशोभित बैठक मांडली होती. रंगीबेरंगी पडद्यांनी आणि आडपडद्यांनी शोभिवंत केलेला शामियाना राजे निरखित होते. रुजाम्याच्या गालिच्यांनी जमीन आच्छादून गेली होती. धूपदाण्यांतून शामियान्यात सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी, आमचं स्वागत ही शाही दिसतं. अशा शामियान्यात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागायचा नाही. राजे उच्चासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण, रौप्य नाणी, अनेक अलंकार, रत्नांचे ढीग यांची राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले
त्यांच्या कुटुंबीयांना भरपूर द्रव्य दिले. ज्यांनी पराक्रम केला त्यांचा बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण व सको कृष्ण लोहरेकर यांना कल्याणचा व भिवंडीचा कारभार सांगितला. सरतेशेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार व त्याचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आले. वंशाने अरब असलेला त्या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले. गोरे पान, उंच पुरे, देखणे पुरुष, घायाळ संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम केला. बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे ठाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. आबाजी महादेव पुढे झाले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, आबाजी काय आहे? महाराज, आणखी एक कैदी हजर व्हायचे आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी आवंडा गिळत म्हणाले, महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले गेले, त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निव्वळला. राजे म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असता. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते. होय महाराज, पृथ्वी तलावावर धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य आहे. फुलापेक्षाही नाजूक. दृष्टी टाकताच तिचं सौंदर्य अत्तरासारखं दरवळते. वाह आबाजी, तुम्ही काव्य करू लागलात. हे सामर्थ्य जिच्या ठायी आहे ती सुभेदाराची स्नुषा आमच्या समोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवताच शामियान्याच्या डाव्या बाजूचा चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियान्यात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर जिजरीत ओढणीचे अवंगुठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावित होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजामेच्या गालिचात रुतत होते. राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकीत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजाम्याच्या गालिच्यावरून सामोरे येऊन ठाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदाराकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला. राजांनी स्थिर हातांनी त्या युवतीचे अवंगुठन उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले. त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराचा श्वासाचा अवरोध झाला. राजे शांत नजरेने ते सौंदर्य दृष्टीत साठवित होते. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रातून अश्रू निखळले. व्यथित होऊन राजे माघारी बैठकीवर आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उमदीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कुणाही पुरुषाला त्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे. त्या नजरेकडे ती सून पाहत होती. ती शांत रूप पाहून नजर वळविण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी राहिले नव्हते. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज, सांगा आबाजी, मोकळेपणानं सांगा. महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली आहे. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशीच जनानखान्यात कोंडली होती.
उलट अशा युवतींनीच बादशाहीचे मीना बाजार भरले गेले. त्याच शत्रूंची ही कन्या आहे, त्याच शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनविलत तरी आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे, पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले. यांना पाहताच वाटलं. राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज? काय वाटलं? आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमानानं वागवाल तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठविताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पिता पुत्रांच्या नजरा विस्पारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भक्तिभावाने तिने कुर्निसात केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे जडले. त्यात सुभेदार पितापुत्रही सामील झाले होते. कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून राजे परत आले. पुरंदरवर दिसू लागला. आपल्या सहकाऱ्यांसह राजे गड चढत होते. माचीचे महाद्वार दिसू लागले. जवळ जाताच महाद्वारात उभ्या असलेल्या जिजाबाईंचे दर्शन राजांना झाले. जिजाबाईंना गडाच्या प्रथम दरवाजात पाहून राजांना आश्चर्य वाटले. राजे महाद्वारात गेले. सुवासिनींनी राजांच्या पायावर पाणी ओतले. डोळ्यांना पाणी लावले. दहीभाताचे मुटके राजांच्या वरून ओवाळून टाकले. जिजाबाई आरती घेऊन सामोरे आल्या. राजांचे उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळले. जिजाबाई मासाहेबांचे पाय शिवत राजांनी विचारले, मासाहेब, आपल्याला गडाच्या प्रथम दरवाजाशी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं ना? राजे, लोकरिवाजाला सोडून अलौकिक पराक्रम केला, मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्याच तऱ्हेनं नको का व्हायला? राजे, आजच्या तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीनं 7 पिढ्याचा उद्धार झाला. आज खरे राजे शोभलात. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी राजांना मिठीत घेतले. सारे ते दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजे महालात आले तेव्हा शंभूराजे झोपले होते. सईबाई थकल्या होत्या. राजे म्हणाले, बरं वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आलात. जेव्हा कल्याण सुभेदाराच्या सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते कसं सांगू? वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथं स्वारींना गाठावं. आणि सईबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, सारीच थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजे हसले. ते म्हणाले, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतावे होते ते तसंच राहून गेलं. चला. सईबाई लाजलेल्या पाहून राजे परत हसले. स्वतःला सावरून सईबाईंनी विचारले, एक विचारू, खरं सांगाल? सई, आम्ही कधी खोटं बोललो का? सुभेदाराची सून सुंदर होती? हो, होती. खूप? खूप, राजे म्हणाले. मग? पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती. राजे म्हणाले. चला, परत थट्टा करू लागला. मी का सुंदर आहे? राजे उठले. सईबाईंच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजे म्हणाले, मी थट्टा नाही केली. आम्ही खरं तेच सांगतो. ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते. राजाच्या त्या भावना विवश नजरेला नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले. राजांच्या करपाशात सईबाई केव्हा विसावल्या हे त्यांनाही कळले